नमस्कार मुलींनो, आपल्याला आजच्या या आपल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपला तिसरा पाठ अशी पुस्तकं या पुस्तकावरील संपूर्ण कृती मी आज आपणास समजावून सांगणार आहे. तत्पूर्वी आपण सगळ्यांनी अशी पुस्तकं पान नंबर 14 आणि पान नंबर 15 समोर ठेवावीत आणि या पाठावरील संपूर्ण कृती लक्षपूर्वक ऐकून समजून घ्यायची आहेत. चला तर अशी पुस्तकं या पाठावरील संपूर्ण कृती आपण समजून घेऊया. पहिली कृती आहे तुलना करा. तुलना करा यामध्ये आपल्याला एक पुस्तकरूपी मित्र हा एक तक्ता आणि दुसरा तक्ता आहे मानवी मित्र. पुस्तकरूपी मित्र आणि मानवी मित्र या दोघांमधली आपल्याला तुलना करायची आहे. तर सर्वप्रथम आपण पाहूया पुस्तकरूपी मित्र कोणते आहेत. पुस्तकरूपी मित्र, तर पुस्तकरूपी पहिला मित्र आहे. पुस्तकरूपी मित्र म्हणजे उत्तेजक व आनंददायी, म्हणजे पुस्तके हे आपल्याला उत्तेजना देतात, उत्तेजक आणि आनंदसुद्धा देतात, म्हणजे आनंददायी असतात. ही झाली पुस्तकरूपी पहिला मित्र, उत्तेजक आनंददायी. दुसरा आहे पुस्तकरूपी मित्र प्रेम, भावना, विचारांनी ओसंडणार. पुस्तकरूपी मित्र कसे असतात? प्रेम, भावना, विचारांनी ओसंडणार हे पुस्तकरूपी मित्र असतात. प्रेम, भावना, विचारांनी ओसंडणार. पुस्तकरूपी तिसरं मित्र आहेत. पुस्तकरूपी तिसरं मित्र विशाल, विशाल अंतकरण, विशाल अंतकरण, निस्वार्थीपणा, निस्वार्थीपणा हे पुस्तकरूपी तिसरं मित्र. चौथा आहे पुस्तकरूपी मित्रामध्ये उत्कट अनुभूती देणारे, म्हणजे पुस्तक. उत्कट अनुभूती देणारे म्हणजे काय? पुस्तक. हे झाले आपले पुस्तकरूपी मित्र. आता आपल्याला मानवी मित्र हे कोणत्या इथे पाहायचे? मानवी मित्र. तर मानवी मित्र यामध्ये पहिलं आहे मानवी मित्र दुरावतात. मानवी मित्र हे दुरावतात, म्हणजे आपले जे मित्र असतात हे कधी काहीतरी आपल्यापासून दूर होतात, पण पुस्तकी मित्र हा कधीही दूर होत नाही, म्हणून मानवी मित्र दुरावतात. ही पहिली कृती. यामधलं मानवी मित्रामध्ये दुसरं आहे मित्रांना कधी प्रेमाची विस्मृती होते. मित्रांना कधी प्रेमाची विस्मृती होते. विस्मृती होते म्हणजे मानवी मित्र कधी कधी आपले प्रेमाचं विस्मरण त्यांना होतं, पण पुस्तक हा असा मित्र आहे कधीही विसरत नाही. मानवी मित्रामधले तिसरं आहे मानवी मित्रामध्ये कधी काळी वैर येतो, कधी काळी स्वार्थीपणा येतो. वैर, स्वार्थीपणा या भावनेमध्ये हे अडकतात. मानवी मित्र वैर, स्वार्थीपणा या भावनेत अडकतात. हे झालं मानवी मित्रामधली तिसरी कृती. मानवी मित्रामधली चौथी कृती आहे विश्वासघातकी असतात. मानवी मित्र हे विश्वासघातकी असतात, म्हणजे कधी काही आपल्या मानवी मित्रापासून आपल्याला आपला विश्वासघातसुद्धा होऊ शकतो. म्हणजे अशा प्रकारची पुस्तकरूपी मित्र आणि मानवी मित्र यामधली ही झाली तुलना. ही झाली आपली पहिली कृती. दुसरी कृती आहे कारणे लिहा.
कारणे लिहा. कारण आहे पहा, पहिलं कारण आहे, ग्रंथप्रेमींनी पुस्तक देताना केलेल्या सूचना लेखकाला अपमानकारक वाटल्या नाहीत. ज्या ग्रंथप्रेमीकडून लेखकाने पुस्तकं आणलेले होते तर त्या ग्रंथप्रेमीने लेखकाला काही सूचना केल्या होत्या, पण त्या सूचना लेखकाला अपमानकारक वाटल्या नाही. त्याचं कारण काय होतं? हे कारण जे मी तुम्हाला पाठ शिकवलं त्यावेळेस मी ही संपूर्ण तुम्हाला सविस्तर स्वरूपात समजावून सांगितलेलं आहे, तरी पण पुन्हा सांगतोय. लेखक हा ग्रंथप्रेमी वाचकाप्रमाणे पुस्तकांवर मनापासून प्रेम करणारा आहे. त्यामुळे पुस्तकांची हेळसांड करणारे, पुस्तकांकडे व्यावहारिक दृष्टीने पाहणारे लोक यांच्याविषयी लेखकालाही चीड आहे. तोही ग्रंथप्रेमी वाचकाप्रमाणे ग्रंथांना आपल्या कपाटात जीवापाड जपून ठेवतो आणि म्हणून ग्रंथप्रेमींनी पुस्तक देताना केलेल्या सूचना लेखकाला अपमानकारक वाटल्या नाहीत. हे झालं या पहिल्या कारणाचं उत्तर. दुसरं कारण आहे, प्रत्यक्ष परमेश्वर आला तरी त्याला पुस्तक द्यायचं नाही असा पुस्तक प्रेमीने निश्चय केला. म्हणजे प्रत्यक्ष ईश्वर जरी प्रकट झाला तरी पण त्याला पुस्तक द्यायचं नाही असा पुस्तक प्रेमीने निश्चय का केला? याचं कारण असं होतं, पुस्तक प्रेमीने अतिशय प्रेमाने जीवापाड जपलेली 2 कवितेची पुस्तकं एका कवीला वाचण्यासाठी दिलेली होती, पण 15-20 दिवस झाले तरी त्याने ती पुस्तके परत केली नाहीत. उलट मी पुस्तके नेलीच नाही असा कांगावा त्या कवीने केलेला होता. म्हणून हा कटू अनुभव प्रत्यक्ष त्या ग्रंथप्रेमीला आलेला होता. म्हणून ग्रंथप्रेमी म्हणतो की प्रत्यक्ष परमेश्वर जरी आला तरी त्याला पुस्तक द्यायचं नाही असा निश्चय त्या पुस्तकप्रेमीने केला होता. तिसरं आहे, रसिकतेचा आणि वयाचा संबंध जोडणं हेच अरसिकपणाचं आहेत कारण. रसिकतेचा आणि वयाचा संबंध जोडणं हे अरसिकपणाचं आहे कारण. याचं कारण असं, लेखक म्हणतात की रसिकता ही एक वृत्ती आहे, त्यामुळं तिचं अस्तित्व हे वयावर नव्हे तर मनावर अवलंबून असते. कलात्मक आशयामधून साहित्य हे आपल्याला समृद्ध करतं. आपल्या जाणीवा त्यामुळे विस्तारतात, आपल्या वैचारिक क्षमता वाढतात. अशा या रसमय पुस्तकांमुळे चित्तवृत्ती, मन प्रसन्न होते. या सर्व भावनेचा अनुभव आपली रसिकवृत्ती अधिक भरते. पुस्तके माणसावर कलात्मक आनंद देतात, माणसाच्या मनाला उत्तेजित ताजेतवाने करतात. हा अनुभव कोणत्याही वयात घेता येतो, कारण वाचन संस्कृती ही काळातील आहे. तिला वेळ, काळ, स्थळ, वय याचं बंधन नाही. म्हणून रसिकतेचा आणि वयाचा संबंध जोडणं हेच अरसिकच आहे. हे झालं या तिसरं कारण. नंतर आहे ई कृती करा. तिसरी कृती आहे हेमिंग्वेचे कादंबरीतून सूचित होणारे अर्थ. हेमिंगच्या कादंबरीतून सूचित होणारे अर्थ. तर हे कोणते अर्थ आहेत हे आपल्याला इथे लिहायचे आहेत. ही कृती आपल्याला पूर्ण करायची आहेत. हेमिंगच्या कादंबरीतून सूचित होणारे अर्थ. यामध्ये पहिलं आहे, हेमिंगच्या कादंबरीतून सूचित होणारे अर्थ. तर पहिला अर्थ आहे, क्रूर नियती आणि दुबळा महत्त्वाकांक्षी माणूस यांच्यात न संपणारे युद्ध आधी काळापासून सुरू आहे. दुसरं आहे, दुबळ्या माणसातही संघर्षाची आणि अदम्य आकांक्षेची ज्वाला पेटलेली असते.
तिसरा अर्थ आहे दुर्बल वाटणारा माणूस नियतीला पराभूत करून विजयाच्या सिंहासनावर बसू शकतो. आणि चौथा आहे नियती क्रूर झाली तरी माणूस जीवनाच्या अथांग सागरात स्वैरसंचार करू शकतो. हे झाले हेमिंग्वेच्या कादंबरीतून सूचित होणारे अर्थ. यामधली दुसरी कृती आहे उत्तम साहित्य कृतीची वैशिष्ट्ये. जी उत्तम साहित्य कृती आहे त्याची वैशिष्ट्ये काय आहेत? तर उत्तम साहित्य कृतीचं पहिलं वैशिष्ट्य आहे 1 नंबरचं काव्यात्म, अर्थगर्भ आणि भावस्पर्शी असतात. म्हणजे उत्तम साहित्य कृती कशी असते? काव्यात्म असते, अर्थगर्भ असते आणि भावस्पर्शी असते. दुसरी कृती आहे उत्कट अनुभूती प्रेरणा देणाऱ्या असतात. या उत्तम साहित्य कृतीमधून उत्कट अनुभूती आणि प्रेरणा ह्या देणाऱ्या असतात. तिसरं आहे उत्तेजक आणि आनंददायक असतात. चौथं आहे जनभर भावनिक सोबत करतात. आणि 5 आहे मनातल्या अंधाराला उजेडाची स्वप्न दाखवतात. म्हणजे अशा प्रकारच्या ह्या उत्तम साहित्य कृतीची वैशिष्ट्य आहेत. आता पुढील कृती अर्थ स्पष्ट करा. काय आहेत? अर्थ स्पष्ट करा. पहिला आहेत दुधाने तोंड पोल्याने ताक फुंकून पिणे. या वाक्याचा आपल्याला अर्थ स्पष्ट करायचं आहे. दुधाने हा जो वाक्य आहे दुधाने तोंड पोल्याने ताक फुंकून पिणे हा जो वाक्य आहे या वाक्याचा आपल्याला अर्थ स्पष्ट करायचा आहे. तर या वाक्याचा अर्थ असा नीट ऐका. एका वाईट अनुभवामुळे दुसऱ्या तशाच प्रकारच्या अनुभवाला सामोरे जाताना प्रत्येक बाबतीत सावधगिरी बाळगणे. म्हणजेच दुधाने तोंड पोल्याने ताक फुंकून पिणे या वाक्याचा हा अर्थ. दुसरं वाक्य आहे पुस्तकाला माहेरी आल्यासारखं वाटणे. पुस्तकाला माहेरी आल्यासारखं वाटणे या वाक्याचा अर्थ असा आईच्या घरी आल्यासारखं वाटणे. म्हणजे ज्यावेळेस एखाद्या लग्न झालेली मुलगी ज्यावेळेस सासरी जाते आणि ज्यावेळेस ती परत माहेरी येते तेव्हा तिला जेवढा आनंद होतो म्हणून पुस्तकाला माहेरी आल्यासारखं वाटणे म्हणजे आईच्या घरी आल्यासारखं वाटणे हा या वाक्याचा अर्थ. नंतर पुढील कृती आहे व्याकरण. सूचनेनुसार तुम्हाला व्याकरण सोडवायचं आहे. सूचनेनुसार पहिलं आहे चवदार सारखे शब्द लिहा. चवदार सारखे तुम्हाला शब्द लिहायचे आहेत. चवदार सारखे शब्द लिहा. तर चवदार सारखे शब्द असे पहिले तुम्हाला 3 शब्द लिहायचे आहेत. पहिलं शब्द आहेत धारदार. चवदार सारखा शब्द आहे धारदार. दुसरं फौजदार. तिसरं डौलदार. असे तुम्ही अनेक शब्द लिहू शकता. डौलदार, लज्जतदार, मजेदार हे झाले चवदार सारखे शब्द. दुसरं आहे जसे विफलताचे वैफल्य. बघा हे वैफल्य हे विफलताचे आहेत. जसे विफलताचे हे वैफल्य. तर अशा प्रकारे तुम्हाला हे जे खालील शब्द आहेत सफलता, कुशलता, निपुणता हे तुम्हाला विफलताचे वैफल्य तसेच सफलताचे आणि सफलता, कुशलता, निपुणता यांचे शब्द तुम्हाला लिहायचे आहेत. तर पहा सफलता हा जो शब्द आहे सफलताचं काय होईल? साफल्य. सफलताचं साफल्य. ओके. कुशलताचं काय होईल?
कौशल्य आणि तिसरं निपुणता नैपुण्य. जसं विफलताचे वैफल्य, सफलता साफल्य, कुशलता कौशल्य, निपुणता नैपुण्य, अशा प्रकारची ही कृती. पुढील कृती आहे शब्दाच्या शेवटी क असलेले 4 शब्द लिहायचे आहेत. उदाहरणार्थ उत्तेजक. आता उत्तेजक या शब्दाच्या शेवटी काय आहे? क आहे शेवटी. तशा प्रकारचे आपल्याला शब्दाच्या शेवटी क असणारे शब्द आपल्याला लिहायचे आहेत. 4 शब्द लिहायचे आहेत. तर त्यापैकी जो पहिला शब्द आहे, पहिला शब्द मारक, पहा शेवटी क आलेला आहे. त्यानंतर प्रोत्साहक, शेवटी क आलेला आहे. नंतर तिसरं आहे प्रायोजक, शेवटी क आलेला आहे. म्हणजे हे सगळे उत्तेजकासारखे शब्द आहेत. प्रायोजक, नंतर आयोजक, शेवटी क आहे. तर अशा प्रकारचे अनेक शब्द आपण लिहू शकतो. समन्वयक, अशा प्रकारचे शब्द शेवटी क येणारे किंवा क न शेवट होणारे शब्द. पुढची कृती आहेत या शब्द गटातील विशेषण ओळखा. बघा शब्दगट आहेत. पहा लक्षात घ्या. पहिले काव्यात्म, अवस्था, साहित्यकृती, विमनस्क, प्रेरणा, संवाद आणि नव्या आणि उत्तम. हे जे शब्द आहेत, हे जे शब्दगट आहे, या शब्दगटातील आपल्याला फक्त विशेषण ओळखायचं आहे. तर बघा इथे तुम्हाला विशेषण ते ओळखून लिहायचे आहेत. या ठिकाणी या शब्दगटातील विशेषण तुम्हाला ओळखायचं आहेत. तर पहिलं विशेषण आहे त्याच्यामधलं काव्यात्म. हा त्या शब्दगटातील पहिलं विशेषण काव्यात्म. दुसरं आहे नव्या. हे सुद्धा काय आहेत? या शब्दगटातील विशेषण आहेत, नव्या. तिसरं आहे विमनस्क. हा सुद्धा विशेषण आहेत. आणि चौथं आहे उत्तम. हे या शब्दगटातील 4 विशेषणं आहेत. काव्यात्म, नव्या, विमनस्क आणि उत्तम हे या शब्दगटातील 4 विशेषण आहेत. आता पुढची कृती आहेत हे स्वमत आहेत. स्वमत म्हणजे तुम्हाला तुमचे मत लिहायचे आहेत. पहिलं आहेत वैचारिक साहित्यातून मिळणारे वैशिष्ट्यपूर्ण अनुभव स्वभाषेत लिहा. जे वैचारिक साहित्य आहे या वैचारिक साहित्यातून त्याचे वैशिष्ट्यपूर्ण अनुभव तुम्हाला तुमच्या भाषेत लिहायचे आहेत. दुसरं आहेत मग या पुस्तकांविषयीच्या लेखकाचा दृष्टिकोन तुमच्या शब्दात लिहा. या पुस्तकाविषयी लेखकाचा दृष्टिकोन कसा होता, लेखकाचा दृष्टिकोन काय होता, हे तुम्हाला तुमच्या शब्दात लिहायचं आहे. हे तुमचे स्वतःचे मत आहेत. तुमचे स्वतःचे जे मत असतील ते तुम्ही तुमचे स्वतःचे मत या प्रश्नाला अनुसरून तुम्हाला ते लिहायचे आहेत. आता या ठिकाणी प्रत्येकाची मते ही वेगवेगळी असू शकतात. म्हणून ही तुमची स्वतःची स्वमतं तुमच्या स्वभाषेत तुम्हाला लिहायची आहेत. आणि तिसरं आहेत हेमिंग्वेच्या जीवनविषयक दृष्टिकोन तुमच्या शब्दात स्पष्ट करा. हेमिंगचा जीवनविषयक दृष्टिकोन तो तुम्हाला तुमच्या शब्दात स्पष्ट करायचा आहे. ही झाली स्वमत कृती. 5वं आहे अभिव्यक्ती कृती. आता अभिव्यक्तीमध्ये पहिली अभिव्यक्ती आहे उत्तम साहित्यकृती. उत्तम साहित्यकृती आपल्याला जन्मभर भावनिक सोबत करतात. हे विधान सुधारण स्पष्ट करा. या ठिकाणी तुम्हाला तुमच्या अभिव्यक्तीचा तुम्हाला विचार करून तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. आणि दुसरी अभिव्यक्ती आहे निष्ठावंत वाचक दुर्मिळ झाले आहेत. हे विधान तुम्हाला स्पष्ट करायचे आहेत. अशा प्रकारची या पाठावरील ह्या कृती आहेत. आणि पुढे काही शब्दसंपत्ती तुम्हाला इथे दिलेल्या आहेत. शब्दसंपत्ती म्हणजे शब्दसंपत्ती वाढवण्यासाठी तुम्हाला पुढील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा. ज्याला आपण सामासिक शब्द म्हणतो की नाही, एक शब्दसमूह आहे. त्या संपूर्ण शब्दसमूहासाठी तुम्हाला एकच शब्द लिहायचे आहेत. अतिशय सोपं आहे. आणि हे शब्दाचं ज्ञान वाढवण्यासाठी, शब्दाची संपत्ती, शब्दाचा साठा वाढवण्यासाठी हे फार महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये
शब्दसंपत्ती. पुढील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा. आता पहिलं शब्द आहेत, पहिलं शब्दसमूह आहेत 15 दिवसांनी प्रकाशित होणारे. जे दर 15 दिवसांनी प्रकाशित होतात त्याच्यासाठी एकच शब्द असतो. त्याला म्हणतात पाक्षिक. काय म्हणतात? पाक्षिक. म्हणजे जे 15 दिवसांनी प्रकाशित होतात त्याला काय म्हणतात? पाक्षिक. ओके. नंतर दुसरं आहे ज्याला एकही शत्रू नाही असा. म्हणजे ज्याला एकही शत्रू नाही असा हे शब्दसमूह आहे. या शब्दसमूहासाठी एक शब्द आहेत अजातशत्रू. अजातशत्रू हे झाला या शब्दसमूहाचा एक शब्द, अजातशत्रू, ज्याला एकही शत्रू नाही असा. नंतर तिसरं आहे मंदिराचा आतील भाग. मंदिराचा आतील भाग या शब्दसमूहासाठी एकच शब्द आहे ज्याला म्हणतो आपण गाभारा. गाभारा. मंदिराचा आतील भाग म्हणजे गाभारा. पुढचं शब्दसमूह आहे गुडघ्यापर्यंत हात लांब असणारा. गुडघ्यापर्यंत हात लांब असणारा या शब्दसमूहासाठी एक शब्द आहे अजानुबाहू. अजानुबाहू. गुडघ्यापर्यंत हात लांब असणारा या शब्दसमूहासाठी एक शब्द म्हणजे अजानुबाहू. पुढलं शब्दसमूह आहे केलेले उपकार न जाणणारा. केलेले उपकार न जाणणारा या शब्दसमूहासाठी एक शब्द आहे त्याला म्हणतात कृतघ्न. काय म्हणतात? कृतघ्न. केलेले उपकार न जाणणारा म्हणजे कृतघ्न. अशा प्रकारची ही शब्दसंपत्ती, अशा प्रकारची ही कृती, अशी पुस्तकं या पाठावरील आपण आज समजून घेतलेली आहेत. पुन्हा भेटूया पुढच्या तासिकेत. तोपर्यंत हे व्हिडिओ ऐका, ह्या संपूर्ण कृती सोडवत चला. पुन्हा भेटू पुढल्या व्हिडिओ तासिकेत. तोपर्यंत धन्यवाद.